आपण 20% ट्रेक केलेला आहे, अजून 80% ट्रेक बाकी आहे। अतिशय मजा घेत आणि फोटो काढत एन्जॉय करत आम्ही हा ट्रेक चालू आहे आमचा। मित्रांनो, आता आपण आलो आहे सप्त मातृका या ठिकाणी। बाहेरील बाजू जर बघितला आपल्याला तर 7 तलाव बघायला भेटतात, मोठ्या परंतु इथले दगड पडल्यामुळे या भिंती नष्ट झालेल्या आहेत। या ठिकाणी एक दरवाजा दिसतोय, या ठिकाणावरून बाहेर ये जा केली जात असायची। शुभ सकाळ मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आलो आहोत आम्ही शिवजन्मभूमी म्हणजे जुन्नर या ठिकाणी। आता आम्ही आहोत गणेशखिंड या ठिकाणी। हिंदवी स्वराज्य मोठे व्हावे ही जशी श्रींची इच्छा होती, त्या श्रींच्या चरणी आज येऊन आम्ही इथं दर्शन घेतलेलं आहे। आणि आज एक्सप्लोर करणार आहोत तो चावंड किल्ला। चावंड किल्ल्यावरती जाण्यासाठी माझ्यासोबत आहे किशोर दादा, आतमध्ये बसलेला आहे रामेश्वर। हा मागे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल, मोरोशीच्या भैरवगड मध्ये रामेश्वरची ओळख करून दिली होती, परंतु दादाची ओळख करून द्यायला विसरलो होतो। व्हिडिओमध्ये दादा दिसतात पण तुम्ही ओळख नाही। आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सगळ्यांना किशोर दादा ओळखीचेच राहतील, त्यामुळे आज पहिल्यांदा ओळख करून द्यायचं विसरलो नाही। चला, रामेश्वर गाडीत येऊन बसला होता, त्यामुळे रामेश्वरचा चेहरा दाखवू शकलो नाही। हे बघा, जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ, शिव सकाळ। अशा प्रकारे आपण आता चावंड किल्ल्यावरती जात आहोत। हे पाठीमागे बसलेले किशोर दादा, आणि बाहेरील नजारा खरंच सुंदर आहे। घाट सेक्शन आहे, तुम्हाला दाखवतोस। चावंड फोर्ट साठी जाण्यासाठी आपण शिवनेरी पायथ्यापाशी जो अश्वरूढ पुतळा भेटला आपल्याला, त्या पुतळ्यापासून आपण पूर्णतः राईट टर्न घेतलेला आहे। राईट टर्न घेतल्यानंतर पाठीमागे तुम्हाला दिसणार शिवनेरी किल्ला दिसतोय। या किल्ल्याच्या उजव्या साईडला आपल्याला चावंडला जाण्यासाठी येथून 15 किलोमीटरचा डिस्टन्स आहे। अगदी पायथ्यापाशी आपण आता आलेलो आहे। या ठिकाणावरून पायरी मार्ग चालू झालेला आहे। बाजूला बघू शकता ही आत्ताच ती तटबंदी बांधलेली, पुढे गेलेली, परंतु ही तटबंदी पूर्णतः झाडांखाली झाकून गेलेली दिसते। पुढे दिसत असेल तुम्हाला, अगदी त्याच्यामध्ये जो पायरी मार्ग चालू होतो आपल्याला, तो पूर्णतः बाली किल्ल्यापर्यंत पायरी मार्ग आहे। संपूर्णतः या स्वरूपात आपल्याला पायऱ्या वरपर्यंत भेटणार आहेत। खरंच सुव्यवस्थित गड दिसतो आम्हाला हा। आपण 20% ट्रेक केलेला आहे, अजून 80% ट्रेक बाकी आहे। अतिशय मजा घेत आणि फोटो काढत एन्जॉय करत आम्ही हा ट्रेक चालू आहे आमचा। दुसरी गोष्ट म्हणजे अशी, थंड वातावरण आहे। सकाळी किशोर दादामुळे आम्ही एकदम लवकर आलेलो आहे, अगदी 8 वाजता गडाच्या खाली पोहोचलेलो आहे। आणि गडावरती ट्रेक करताना खाली जो पायरी मार्ग आहे पूर्णतः सावली आहे, त्यामुळे वातावरण एकदम थंड आहे, थंड वातावरण, आणि सावलीचा आनंद घेत एकदम बाजूचा निसर्ग बघत आम्ही चाललेलो आहे। किशोर दादा ही आता माझ्यासोबत आहे। आमचा रामेश्वर फोटोतच गुंतला येतो पाठीमागे, फक्त फोटो पाहिजे। या ठिकाणीच खाली चावंड हे गाव आहे, आणि आता साधारणतः 15-20 मिनिटाचा ट्रेक करून आम्ही इथपर्यंत आलेलो। अजून अर्धा ट्रेक दिसतोय वरती, अर्धा नाही 75% ट्रेक, 75% बाकी ना, 25% झाला, 25% सुद्धा नाही झाला होता, पण काही तकलीफ नाही। या ठिकाणापर्यंत पायरी मार्ग होता। आता पुढे आपल्याला पायरी मार्गाच्या अगदी बाजूनेच सेफ्टीसाठी रिलिंग सुद्धा लावलेली आहे, या स्वरूपात बघू शकता। या ठिकाणी थोडीशी विश्रांतीसाठी छोटासा वट्टा बनवलेला आहे। खरा खडतर ट्रेक चालू होतोय तो या ठिकाणावरून। या ठिकाणावर कातळकुरी पायऱ्या, बाजूला रिलिंग आहे, परंतु पायऱ्या छोट्या असल्यामुळे बाजूला असा रोप बांधलेले आहेत। या रोपच्या साईडनेच वरती ट्रेक करा। या ठिकाणावरती खूपच छोट्या पायऱ्या आहेत, पाठीमागू शकता। या ठिकाणी थोड्याशा क्रॉस पायऱ्या अशा खालच्या बाजूला, खालून रिलिंग आहे, परंतु वरती रोपचा परत वापर करा। हा पेच कव्हर करून आल्यानंतर थोडासा मनाला विसावा भेटलेला आहे। बाजूलाही बुरुंदाचे थोडेसे अवशेष दिसत आहेत, आणि पाठीमागे बघू शकता पुन्हा आपल्याला मोठ्या स्वरूपात कातळ पायऱ्या लागलेल्या आहेत। खरंच या गडावरती येण्यासाठी फॅमिलीला ट्रेक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास नाही। लहान मुले एकदम शांततेत जर आले तर व्यवस्थित ट्रेक करू शकता। बाजूला कातळकडा दिसतोय, परंतु
धोकादायक असं काहीच स्वरूप नाही दिसत. खाली बघू शकता, आता पूर्णतः तुम्हाला दिसत असेल, पूर्णतः पायरी मार्ग दिसतोय. आत्ता आपण पोहोचलो आहे महादरवाजाच्या पाशी. बाजूला आपल्याला हा तटबंदी दिसते, या बाजूला बुरुंज. या ठिकाणी त्यावेळेस दरवाजा असू शकतो, परंतु आता हा पूर्णतः पडून गेलेला आहे. तर पाठीमागे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसते आपल्याला कातळात कोरलेली श्रींची मूर्ती वरच्या बाजूला आहे. आता पावसाच्या पाण्याने तिच्यावरती शेवाळ येऊन थोडीशी दिसत नसेल तुम्हाला, परंतु ह्या बाजूला आपण बघू शकतो महादरवाजा सुव्यवस्थित आहे. आपले दुर्ग संवर्धक आहे, यांनी दरवाजाला हानी पोचू नये म्हणून हे रॉड वगैरे लावलेले. खरंच त्यांचे आपण मनापासून आभारच मानले पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी दरवाजा बघण्यासारखी गोष्ट आहे की दुसरी दिसून येते, एक पाण्याचं नियोजन खरंच बेस्ट केलंय. त्यावेळेस जरी वरती लाकडी स्वरूपात दरवाजा असेल तर पाण्याने त्याला कोणत्या प्रकारे इजा पोचू नये म्हणून ती सुविधा केली. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉकिंग सिस्टम दिसते. पूर्णतः एक साईडनं कातळातच कोरलेला आहे. ही बाजू जी आहे या ठिकाणापासून वरती दगडामध्ये बांधलेली, आणि वरती जे दिसतं आपल्याला महादरवाजाची जी रचना आहे खरंच सुंदर प्रकारे आपल्याला बघायला भेटते. हे बघू शकता पाठीमागे. महादरवाजा पास केल्यानंतर आपल्याला पुढे कातळकोरीव पायऱ्या दिसतात. ह्या कातळकोरीव पायऱ्यांवरून आपल्याला वरच्या बाजूला जाताना महादरवाजाची वरील बाजूस काही आपल्याला तटबंदी बुरुज जो आहे पडलेल्या स्वरूपात आहे. समोरील बाजू बघू शकता तटबंदी ढासळलेली. या ठिकाणी आपण जसं बघतो की या ठिकाणी आपले मावळे बसून खालून येणाऱ्या शत्रूवरती निगराणी ठेवण्यासाठी या खोबल्या आहेत. आता ह्या थोड्याशा पडलेल्या आहेत, या बघू शकता. प्रत्येक गड किल्ल्यांवरती गेल्यानंतर आपल्याला खरंच वेगवेगळ्या स्वरूपात निगराणीसाठी त्या खोबल्या बघायला मिळतात. महादरवाजातून समोरील बाजूस गेल्यावरती पूर्णतः गवताचं साम्राज्य असल्यामुळे इथे कोणती वास्तू समजून येत नाही, परंतु इथे काहीतरी अवशेष दिसत आहेत. हे अवशेष आपल्याला हा मोठ्या स्वरूपात पाण्याचा टाका आहे असं वाटतंय, परंतु हा पाण्याचा टाका नसून खालील तटबंदी, या तटबंदीकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे पुढे येऊन. आता या ठिकाणी मोठमोठे दगड दिसत आहे, म्हणजे एक अवशेष दिसत आहे, वाड्याचे अवशेष असू शकतात. या ठिकाणी आपण तटबंदी बघूया. खरंच सुंदर अशी तटबंदी दिसते. मित्रांनो, आता आपण पुढे आलेलो आहे. ही तटबंदी संपलेली, या ठिकाणी बुरुज दिसतोय, पुढील तटबंदी ढासळलेली. परंतु या ठिकाणी जशी शिवनेरीला आपल्याला खिडकी बघायला भेटते त्या स्वरूपातच खिडकीचे अवशेष दिसत आहेत. बाजूची काही तटबंदी त्याच्यावाली आहे ती ढासळलेली, परंतु एक साईडची तटबंदी व्यवस्थित दिसते. परंतु ज्या ठिकाणी तटबंदी संपली त्या ठिकाणापासूनच वरती आपण पुन्हा शोध मोहिमेत सुरुवात केली होती, कारण आम्हाला इथे थोड्याशा कातळ पायऱ्या दिसल्या होत्या. परंतु वरती गेलेला मार्ग सापडला नसल्याने आपण पुन्हा पाठीमागे महादरवाजाकडून येऊन कातळकोरीव पायऱ्यांनी वरती चाललेलो आहे. अगदी 40-50 कातळ पायऱ्यांतून वरती आल्यानंतर आपल्याला पुन्हा येथे एक तोफगाडा बघायला भेटलेला आहे. बाजूला हे मोठमोठे अवशेष, बुरुंजाचेच अवशेष दिसत आहे. या ठिकाणी सुद्धा दरवाजा असू शकतो एक. या तोफगाड्याची दुर्ग संवर्धकांनी जतन आणि संवर्धन खरंच सुंदर अशी केलेली आहे. ही शिवकालीनच तोफ असावी. तोफगाड्यापासून जो उजव्या बाजूला रस्ता जातो त्या रस्त्याने आपण पुढे आलेलो आहे, कारण किल्ल्यावरती आल्यानंतर गवताचं साम्राज्य एवढं आहे की किल्ल्यावरती कोठे काय समजून येत नाही. आता या बाजूला जर बघितलं तर आपल्याला बांध दाखवलं पुष्करणी तलावाचा, जसं की आपल्याला हरिश्चंद्रगडावरती गेल्यानंतर दिसतो. चावंड देवीके जाण्याचा आपल्याला जो एरो दिसला होता त्याच्याकडे आपण न जाता सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला दिसून येतोय हा पुष्करणी तलाव. हा बघू शकता पाठीमागील बाजूस पुष्करणी तलाव आहे. या स्वरूपाचे तलाव आपल्याला हरिश्चंद्रगड आणि रतनगड वरती बघायला भेटतात. यावरून समजून येतं की या गडावरती, तसंच हरिश्चंद्रगड झालं, रतनगड झालं, या ठिकाणी अनेक राजांच्या राजशाही घडून गेलेल्या. जसं की सातवाहन काळ झालेला आहे, सातवाहन नंतर बहामनी आलेले आहेत, बहामनी नंतर पुढे आदिलशाही आली, निजामशाही आली, शिवशाही आली, आणि नंतर पुढे मराठ्यांचे स्वराज्य आल्यानंतर इंग्रजांच्या स्वाधीन हा किल्ला झालेला. ज्या याच्यामध्ये आपण बघतो ऋषींचा जो उल्लेख आहे
तो सगळ्यात अतिप्राचीन काल समजला जायचा. पुढे आल्यानंतर आपल्याला बौद्ध स्तूप, बौद्धकालीन ज्या लेण्या बघायला भेटतात, हा प्राचीन कालावधी होता. त्याच नंतर पुढे शैव नाथ संप्रदाय, याला मध्ययुगीन कालावधी म्हणतात, तोच कालावधी आतापर्यंत पुढे चालत आलेला आहे. तर यावरून आपण बघू शकतो की 2000 वर्षापूर्वीचे किल्ले आहेत. तर याच्यावरून आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात की या ठिकाणी जसे आपण म्हणतो देवळे जे आहेत, प्रत्येक नदीच्या उगमस्थानी जे आहेत हेमाडपंथी स्वरूपाची जे मंदिरं बांधली होती त्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी सुद्धा हा तलाव बघायला भेटतोय. बाजूचं मंदिर पण बघायला भेटतंय. खाली झालं हरिश्चंद्रगड, झालं रतनगड, झालं आता आपण आहे चावंड किल्ल्यावरती. ते हे सगळे हेमाडपंथी स्वरूपाचेच किल्ले आपल्याला बघायला भेटत आहेत. आणि चावंडगड झाला, हडसरचा किल्ला झाला, नाणेघाट झाला. हे किल्ले जर म्हटले तर नाणेघाटासाठीच रखवालदार म्हणून उभे केले होते. छत्रपतींना हे किल्ले स्वराज्यामध्ये सामील करून घेतल्यानंतर चावंडगडास प्रसन्नगड हे नाव दिले आणि हेच पुढे पुढे नाव चालून आले. नंतर पुढे पुन्हा पेशवाई ज्या वेळेस आली त्यावेळेस परत पेशव्यांनी ह्या गडास मागीलच नावास पुढे घेऊन चावंडगड पुन्हा नावाचं नामांतर करून पुढे परत आतापर्यंत आपण ह्या गडाचं नाव चावंडगड किंवा प्रसन्नगड म्हणूनच या नावाने ओळखला जातोय. तर या स्वरूपात आता आपण बघू शकता बाजूला महादेवाची या ठिकाणी पिंड आहे. त्यानंतर भगवान विष्णूच्या वगैरे पिंडी आहेत. या ठिकाणी आपल्याला स्पष्ट अशी श्रींची मूर्ती दिसते. आता या ठिकाणी भगवान विष्णूच्या मूर्ती होत्या, परंतु आता या ठिकाणाहून हलवलेल्या आहेत कारण की भग्न अवस्थेत जास्त प्रमाणात मंदिर दिसतात. या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. सुंदर असं नक्षीकाम होतं. तुम्ही बघू शकता या ठिकाणी काही अवशेष तुटून पडलेले आहेत पूर्णतः. या ठिकाणचा जो आपल्याला दिसतो हा वरील एक हेमाडपंथी स्वरूपात जो बनवला जायचा कर्व आकारात हा कळस असणार आहे, याच्यावाले टोटली अवशेष दिसत आहेत आपल्याला. ही बाजूची कलाकृती बघितल्यानंतर खरंच अप्रतिम असं हे महादेवाचं मंदिर असणार आहे. ही बाजू वरची आपल्याला आता ही कमानच फक्त शाबीत दिसते. आणि खरंच ज्या टायमाला औरंगजेब आपल्या स्वराज्यामध्ये आला यांनी कोणत्या स्वरूपात आपल्या देवदेवळांची नुकसान केलेली खरंच याच्यावरून समजतं. आज बघू शकता महादेवाची पिंड आहे, तिच्या खालील बाजूस हा नक्षीकाम बघू शकता. वरचा काळुस्ता पूर्णतः तोडलेला आहे. या स्वरूपात तुम्हाला दुसरी गोष्ट दाखवतो, तो म्हणजे महादेवाच्या मंदिराच्या बाहेर हा जो नंदी आहे पूर्णतः मान तुटलेली. तर विचार करू शकता तुम्ही की त्यावेळेस दगड ह्या स्वरूपात त्यांनी तोडलेले. तर ही जी लढाई होती ही खरंच धर्मासाठीच लढाई होती आणि हाच धर्म टिकावा म्हणून छत्रपतींना सगळ्यात मोठा त्याग केलेला आहे आणि सगळं काही साम्राज्य उभं केलं हे आपल्यासाठी उभं केलेलं आहे. हे आपण खरंच जपलं पाहिजे. आज ह्या किल्ल्याची जी अवस्था बघितल्यानंतर आम्हाला खेद जो वाटतोय, कारण की किल्ल्यावरती आल्यानंतर खरंच येथील वास्तू खरंच सुंदर आहेत, परंतु गवताचं साम्राज्य आणि पूर्णतः दुर्लक्षित झालेला गड दिसतोय. त्यामुळे या ठिकाणी जे आम्हाला वास्तू आहेत ठिकठिकाणी बोर्ड लावलेले पण समजूनच येत नाही ही वास्तू कसली. एक त्या ठिकाणच्या वास्तू बघूनच एक अंदाज लावला जातोय पूर्णतः. पुष्करणी तलावाचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत सप्त मातृका या ठिकाणाकडे. या ठिकाणी 7 तलाव आहे असं बोललं जातं. आता आपण काही जण कुंड पण बोलू शकतो, पण हे तलावच होती. बघू शकता मोठ्या स्वरूपात हे सगळे तलाव 1 2 3 4 5 6 आणि 7. तर तुम्ही म्हणता 7 आहे, तर या ठिकाणचा जो उतरणार जो दिसतो 7वा हा प्रवेशद्वार. बाहेरील बाजू जर बघितला आपल्याला तर 7 तलाव बघायला भेटतात मोठ्या स्वरूपात. परंतु या ठिकाणी आल्यानंतर बाहेर तर तलाव दिसत आहेत, परंतु या ठिकाणी पायरी दिसते. पायरीच्या समोर आपल्याला दरवाजा दिसतोय. दरवाजावरती श्रींची मूर्ती दिसते आणि बाजूला खोबण्या दिसत आहेत. तर असा प्रश्न पडतो की या ठिकाणी दरवाजा कशा स्वरूपाचा असत. परंतु या ठिकाणी बारकाईने जर पाणी जर केली तर बाहेरील जो पाण्याचा पूर्णतः हे जे कुंड आहेत तलाव आपण बोलतो हे पूर्णतः स्वच्छ असणार आहे त्यावेळेस. आणि या पायरीने तुम्ही खाली उतरून येऊन या ठिकाणावरून स्वच्छ पाणी घेऊन तुम्ही पुन्हा रिटर्न पाठीमागे गेली पाहिजे, यासाठी ही मांडणी केलेली. आता वरील बाजूस आपण जेव्हा जातोय त्या टायमाला आपल्याला वरती या ठिकाणी खोबण्या बघायला भेटत आहेत. त्यावेळेस नक्कीच कुंडाच्या वरती पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाजूचा कचरा जाऊ नये याची पूर्णतः काळजी घेतली जात असेल आणि हे पाणी पूर्णतः स्वच्छ ठेवले जात असेल. आता हे बघू शकता प्रत्येक कुंडामध्ये जर पाणी जर वरील कुंड जर खराब झाला तर खालील कुंडाचे पाणी खराब होणार. त्यामुळे ह्या गोष्टीची दक्षता घेऊन तो जो दरवाजा आहे हा तिथून पाणी काढण्यासाठीच वापरला जात असा. आणि सप्त मातृका म्हणजे आपण ज्या सर्वश्रेष्ठ माता मानतो त्यातीलच ब्राह्मी
माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वराही, इंद्राणी आणि चामुंडा ही यांतील सर्वश्रेष्ठ माता मानली जाते. ज्यावेळी रावणाचा मृत्यू होतो त्यानंतर काही कालावधीनंतर बिभीषण भयभीत होऊन अयोध्या येथे पोहोचतो आणि भगवान श्रीराम यांच्याकडे मदत मागतो की कुंभकर्णाचा मुलगा मुलकासूर यांनी श्रीलंकेत अहकार माजवलाय. त्यांनी ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त केलंय आणि त्यांनी अशी प्रतिज्ञा केली की मी बिभीषण आणि श्रीराम यांचा वध करेल. हे समजल्यानंतर श्रीराम, हनुमान, लक्ष्मण आपल्या सेनेसहित मलकासुराचे युद्ध करतात, पण त्यात ते प्रयास्त होत नाही. त्यावेळेस भगवान श्रीराम ब्रह्मदेवास प्रगट करून विचारतात. तेव्हा ब्रह्मदेव सांगतात की याला फक्त एक स्त्रीच मात करू शकते आणि मलकासुरास ऋषीने शाप दिलेला आहे की याचा वध माता सीता करेल. तेव्हा श्रीराम माता सीतेला युद्धभूमीवरती बोलवतात आणि सांगतात. तेव्हा माता सीतामध्ये तामसी सीता शक्ती चंडी प्रगट होते आणि ही चंडिकाश्वरी मलकासुराचा वध करते. या स्वरूपामध्ये या सप्तमाता ज्या आपण मानतो यांची सर्वश्रेष्ठ माता जर बोलली तर चामुंडा माता आहे. तलावापासून बाहेर आल्यानंतर खालील बाजूला आपण चाललेलो आहोत. या बाजूस आहे गुहा, ही बघूया. नंतर आपण चामुंडा देवी मंदिराकडे जाऊया. चावंडगड हा निजामशाहीमध्ये 1485 मध्ये जेव्हा आला त्यावेळेस गडाची अवस्था बघता, बाजूचा परिसर बघता, ह्या गडाचा वापर राजकीय कैदी ठेवण्यासाठी केला जात असायचा. पुढे छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये हा गड सामील झाल्यानंतर छत्रपतींनी बाजूचा प्रदेशावरती निगराणीसाठी या गडाची वापर केला. जसं की आपला नाणेघाट आहे, नाणेघाटावरती चावंडगड, हडसरचा किल्ला आणि जीवधन किल्ला हे 3 किल्ले शिपाई म्हणूनच उभे होते. या ठिकाणी लेणी असल्यामुळे माकड खूप जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे भीती वाटते. आणि तुम्ही बघू शकता मोठ्या अशा लेणी आहेत. जर तुम्ही नाईट ट्रेक जर करून आला या ठिकाणी राहण्यासाठी खरंच उत्तम अशी जागा आहे. या ठिकाणची लेणी बघू शकता. या ठिकाणी दुसरी आहे, ही पण खूप मोठी आहे. या ठिकाणी बघू शकता. आता हे ऊन, वारा, पाऊस याच्यामुळे मध्ये जो काही मध्ये आधार होता हा तुटून गेलेला आहे पूर्ण. आता बाकीच्या ठिकाणी बघणं अवस्था झालेली आहे. बघू शकता आपण बाजूला या ठिकाणी दगड खाली पडलेले आहेत पूर्णतः. या ठिकाणी फक्त दरवाजा दिसून येतो आपल्याला. त्यावेळेस हा पूर्णतः एक संपूर्णतः या ठिकाणी भिंत असणार आहे आणि या ठिकाणून आपण आतमध्ये एंट्रन्स करू शकतो. या ठिकाणावरील लेणी पाठीमागील ज्या बघितल्या त्याच्यापेक्षा ही खरंच सुंदर अशी लेणी दिसते. या ठिकाणी छोटासा पाण्याच्या हौदावानीच एक दिसते. आतमध्ये जाऊया आपण. आतमध्ये आल्यानंतर थोडासा अंधार आहे. या ठिकाणी असं वाटतं छोटेसे पाण्याचे हौद वगैरे किंवा त्यावेळेस काही सुविधा केलेली असणार आहे. तर आतमध्ये अंधार असल्यामुळे आल्यानंतर या ठिकाणी काळजी घ्या. मोठा पाण्याच्या हौदाचे स्वरूप दिसते. या आपण आता बघितलेले 5 लेण्या. ह्या लेण्यांमध्ये बौद्धकालीन किंवा शिलाहारकालीन एक राहण्याचीच व्यवस्था केली जात असायची. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की पूर्णतः या बंद होत्या. आता या खोबण्या दिसत आहे, परंतु इथले दगड पडल्यामुळं या भिंती नष्ट झालेल्या आहेत. या ठिकाणी एक दरवाजा दिसतोय. या ठिकाणावरून बाहेर ये जा केली जात असायची. आणि या ठिकाणी जे आपण आतमध्ये गेल्यानंतर बघितलेलं आहे त्या ठिकाणच्या 2 बाजूला 2 छोटेसे आपल्याला कातळात 2 टाक्या दिसल्यात. नक्कीच या ठिकाणी त्यावेळेस जेवणाची व्यवस्था केली जात असावी, त्यामुळे ही सेपरेट एक बाजूला रूम बनवलेली येथील रूम. मित्रांनो, आता लेणी बघितल्यानंतर चामुंडेश्वरी देवीकडे जातानीच मध्ये खूप भूक लागलेली. कोणतं गाणं ते आता चालू होतं आपलं? आमेराव डोंगरचं राहणार. हा, आम्हाला खरंच आठवण आलेली. सगळे डोंगरात राहणार आहे. आता फक्त नोकरी संदर्भाने आम्ही मुंबईला गेलोय, त्यामुळे खरंच हे बघा बिस्किट, पार्लेचे बिस्किट आणलेले आहेत आणि पाण्यामध्ये बुडून खाण्याचा एक डोंगर कड्यांवरती आल्यावरती आनंदच काय वेगळा आहे. बिस्किटचा पुडा त्यात पाणी ओतलंय. पाणी ओतलंय.
पण टेस्ट जर म्हणशाल ना सांगू शकत नाही, एकदम जबरदस्त टेस्ट. अनुभव घ्या, बिस्किट खा. तुम्ही पण गड किल्ल्यांवरती गेले होते, हा अनुभव नक्की घ्या आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा. हो तुम्ही हे आणलेले दादांनी मिल्की बिस्किट, आणि आता हे बदाम, त्यानंतर मनुके, म्हणजे सगळ्या गोष्टींचं पूरक पोषण असं सगळं आम्ही आज खायला आणलेलं आहे. आम्हाला वाटलं गड असा डेंजर असेल. हा गड खूप असा भयानक, अचानक भयानक होता असं वाटेल, परंतु ट्रेक एकदम सुंदर झालेला आहे. किशोर दादाचे चेहरे बघा, एकदम कोणता एवढा गड चढून आल्याचं काही वाटत नाही. सगळ्यात सोपा गड, सगळ्यात सोपा गड आहे ना. फॅमिलीसाठी खरंच आम्ही ना रेफरन्स करू काही, तुम्ही हा गड नक्की येत जा, फॅमिली आणा, लहान मुलं आणा. गाडी पाहायच्यापर्यंत येते. सप्त मातृका तलावाकडे आपण इकडे गेलो होतो, येथूनच खाली गेल्यानंतर आपण लेणी पाहून आलेलो आहे. आता आपण चाललेलो आहोत पुन्हा महादेव मंदिराकडे, ज्या ठिकाणी आपल्याला राज सदर वगैरे जी दिसली होती त्याच ठिकाणाकडे जाताना आपल्याला पाश्चात्य संस्कृतीचा नमुना शिवकालीनचा पण म्हणू शकतो पुढे त्याच्यावाला स्वीकार केला गेला. हे बघू शकता, पौराणिक शौचालय आहे. या ठिकाणावरती आउटलेट दिलेला आहे खाली, या स्वरूपात बैठक असायची. आपण बोलतोय की आत्ता आपण शौचालय बांधलेले, परंतु हे साधारणतः 2 वर्षापूर्वीची जी कन्सेप्ट होती स्वच्छतेची, या ठिकाणी 2000 वर्षापूर्वी, 2000 वर्षापूर्वीची ही कन्सेप्ट आहे. या ठिकाणावरून खाली एक शोष खड्डा दिसतोय आपल्याला, तो खालील बाजूस जाऊन आपण बघूया. या ठिकाणी खाली मोठी पाण्याची टाकी होती त्यावेळेस, बघू शकता आपण, जेणेकरून वरून जो वापर केला जायचा पूर्णतः खाली स्टोरेज होणार. नंतर हा स्टोरेज पूर्णतः फुल झाल्यानंतर या ठिकाणी एक दरवाजा ठेवलेला आहे, जेणेकरून या ठिकाणावरून ती पूर्णतः जी काही खत झालेलं आहे इथून उचलून बाहेर टाकल्यानंतर पुन्हा तो वापर करता येत असायचा. आपण आत्ता बोलतोय की आम्ही आता हुशार झालेलो, परंतु ह्या गोष्टी सगळ्या अगोदरच चालत आलेल्या. 2000 वर्षापूर्वीपासूनच आपल्या स्वच्छतेला काय महत्व होतं हे याच्यावरून आपल्याला एक उत्तम उदाहरण बघायला भेटतंय. चावंडदेवी मंदिराकडे जाण्याचा आता बोर्डपाशी आलोय. इकडनं आपण एंट्रन्स केला होता, इथून पुढे गेलो होतो आपण. पुढे तलाव बघितलेले, लेणी बघितलेली, सुलभ शौचालय तिथेच खाली बघितले. आत्ता आपण चाललो आहोत या वरील साईडला देवीकडे, देवीचे दर्शन घेऊया. सप्त माता ज्या आहेत यांच्यामधील चामुंडा देवी ही सर्वांमध्ये मोठी देवी मानली जाते. हिच्यावाला उल्लेख आपल्याला UP, खाली कर्नाटक या प्रदेशामध्ये दिसून येतो. देवीचे दर्शन घेऊन आता आपण खाली गड उतरत आहोत. गडावरती आल्यानंतर या ठिकाणावरून वरती आपल्याला जो माथा दिसतो या ठिकाणी देवीचे मंदिर आहे. येथून थोडेसे पुढे गेल्यानंतर आपल्याला तलाव लागतो. तलावाच्या खाली लेणी आहेत. परत या सर्व महादरवाजातून वरती आल्यानंतर कातळ कोरीव पायऱ्यांपासून पुढे आल्यानंतर जागोजागी बोर्ड लावलेले. या बोर्डने तुम्ही जर सगळे स्पॉट जर व्हिजिट केला तर तुम्हाला योग्य ठिकाणी सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. आत्ता आपण महादरवाजाच्या खाली आलेलो आहे. परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली. तर ज्या ठिकाणावर आपण खडतर प्रवास केला होता त्या ठिकाणी आत्ता आहोत. हे बघू शकता, बाजूला आपल्याला पकडण्यासाठी वायर रोप आहेत. येताना आपण रेलिंगचा यूज करतोय, पण वायर रोपला पण पकडा, फक्त काळजी घेऊनच पकडा, कारण त्याच्या जर छोट्या छोट्या तारा निघालेल्या असतात. आणि लहान मुले जर असतील तर ही जी पायरी आहे छोटी आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्लिपरी होऊ शकते. आणि इतर वेळेस जरी आला तर थोडंसं काळजीपूर्वकच उतरा. खरंच फॅमिलीसाठी बेस्ट गड आहे. गडाच्या स्टार्टिंग पॉईंट पासून तर बाले किल्ल्यापर्यंत आपल्याला संपूर्णतः पायरी मार्गच आहे. त्यामुळे फॅमिलीसाठी गडावरती जाणे येणे एकदम उत्तम आहे. हे बघू शकता, कोणत्याही प्रकारचा त्रास पण होत नाही. सकाळी आलो तर आपल्याला स्टार्ट पासून एंड पर्यंत पूर्ण सावलीच लाभलेली. आता पण पाठी बघू शकता, वरून बाले किल्ल्याची खाली सावली आलेली 50% पायरी मार्गापर्यंत. त्यामुळे आपल्याला ब्रेक करताना आणि उतरताना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवलेला नाही. आत्ता दुपारचे वाजलेले आहे 12:30. सकाळी आपण ट्रेकला सुरुवात केली होती 9ला, 7:45ला, 8 वाजता केली, 8 पावणे 8ला. कारण गाडी पार्क करण्यात वगैरे आम्हाला 10-15 मिनिटं गेलेले. खाली थोडासा फोटोशूट झाला आमच्यावालं. त्यानंतर आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली.
अशा प्रकारे आता आपण जेवणाचा प्रोग्राम हा नाणे घाटामध्ये ठरवलेला आहे. ते जेवणामध्ये आणलेली शिमला चपाती मिरची. आणि कसली शिमला मिरची. शिमला मिरची, त्यानंतर भरपूर व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल शेंगदाण्याची मिरची आपली फेवरेट आहे, आणि चपाती. खाना खा थोडा. आपण तसा मॉर्निंगला ड्रायफ्रूट वगैरे याच्यावरती खाल्लेली चावडवरती. त्यानंतर आता आपल्याला वाजलेले साधारणतः 1:30 वाजलेला आहे. 1:30 वाजता आपण चावंडचा किल्ला उतरल्यानंतर नाणेघाटमध्ये येण्याचा इच्छा झाल्यानंतर आपण इथे येऊन आता जेवण करतो. सकाळी आपण चावंड किल्ल्यासाठी जी मोहीम चालू केली होती ती मोहीम आपण येऊन संपवलेली आहे. ते पुणे प्रांत आणि कोकण प्रांतामध्ये जो उतरण्यासाठी जो दुवा म्हणून जो रस्ता बांधला होता नाणेघाट, आता आपण बसलेलो आहोत नाणेघाटामध्ये. दुपारच्या वेळी नाणेघाटातील अविस्मरणीय असा अनुभव घेतलेला आहे. येथे जेवण पण केलेलं आहे. बाजूला जे सातवाहन काळामध्ये ज्या लेण्या वगैरे बनवलेल्या आहे ते आपल्याला शिलालेख पण आढळून येतात. ते तुम्ही आल्यानंतर नक्की अनुभवा. तर अशा प्रकारे मित्रांनो आतापर्यंतचा व्हिडिओ येथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तशीच बाजूची बेल आयकनची घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येतील. तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.